नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत छोले मसाला. त्यासाठी लागणारं साहित्य: शिजवून घेतलेले छोले 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट, 2 कांदे आणि 2 टोमॅटोची पेस्ट. त्यासाठी लागणारे सुके मसाले: धनेपूड, छोले मसाला, घरचं लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि पाव चमचा हळद. तर आता आपण कृती करून घेऊया. आपण कढई ठेवलेली आहे. आपण त्यात आता अंदाजाप्रमाणे आपल्या तेल घालूया. आपण आता 3 चमचे तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम होऊ देऊ. तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये 2 चमचे अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालूया. आता आपण हे मस्त भाजून घेऊया, याचा कच्चा वास जाईपर्यंत. तर आपला आता अद्रक लसूण मस्त भाजून घेतलेला आहे. आता आपण त्यात टाकूया कांदा आणि टोमॅटोची प्युरी. ही पण आता आपण मस्त तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया. पाच मिनिटं आपण त्यालाही मस्त परतवून घेऊया, त्याचाही कच्चा वास जाईपर्यंत. मसाला आपला आता मस्त भाजलेला आहे. आपण आता त्यामध्ये सुके मसाले टाकूया. याला आपण 5 मिनिटं तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया. पाच मिनिटं झाकण ठेवून आपण मस्त भाजून घेऊया. तर मंडळी बघू शकता, आता आपल्या मसाल्याला मस्तपैकी असं तेल सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये मस्त असं छोले टाकून घेऊया. आणि थोडंसं पाणी टाकून आपण त्याला कमी जास्त ग्रेव्ही करू शकतो. तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता. आता मस्त आपण याला 5 मिनिटं एक उकळ आणून घेऊया. तयार आहे आपला छोले मसाला. तयार आहे आपला छोले मसाला. आपण त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. तर मंडळी बघू शकता, मस्तपैकी असं आपला छोले मसाला तयार झालेला आहे. तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा.